राजूरकरांचा एल्गार. अपर तहसीलच्या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण. प्रशासनाच्या भूमिकेमुळे जनआंदोलनाची ठिणगी. 60 गावांतील नागरिकांचा अभी नहीं तो कभी नहीचा नारा. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र राजूर येथे अपर तहसील मुख्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी आता जनआंदोलन तीव्र झाले आहे. शासनाने राजूरऐवजी भोकरदन येथेच अपर तहसील मुख्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे राजूर परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात येत्या सोमवारपासून राजूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा एकमुखी निर्णय तालुका कृती समिती व सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. जोपर्यंत राजूरला अपर तहसीलचा हक्क मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा थेट निर्धार नागरिकांनी केला आहे. 15 वर्षांच्या संघर्षाची उपेक्षा. नागरिकांमध्ये तीव्र असंतोष. राजूरला तालुक्याचा किंवा किमान अपर तहसीलचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने शांततापूर्ण मार्गाने पाठपुरावा सुरू आहे. 10 ऑगस्ट 2011 रोजी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तत्कालीन महसूल मंत्र्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन दिले होते. त्यानंतर भोकरदन तहसीलदारांनी 6 फेब्रुवारी रोजी राजूरच्या बाजूने सकारात्मक अहवालही शासनास पाठवला होता. मात्र ऐनवेळी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. राजूरचे भौगोलिक महत्त्व आणि फायदे. 60 गावांचे मुख्य केंद्र. राजूर हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून परिसरातील सुमारे 60 गावांच्या नागरिकांसाठी प्रशासकीय कामांसाठी हेच सर्वात सोयीचे ठिकाण आहे. प्रशासनावरील ताण कमी होणार. भोकरदन हा जालना जिल्ह्यातील 157 गावांचा मोठा तालुका असल्याने सध्या महसूल प्रशासनावर प्रचंड ताण आहे. राजूर येथे अपर तहसील कार्यालय झाल्यास 60 गावांतील लोकांची शासकीय कामे अत्यंत सुलभ व कमी वेळेत होतील. धार्मिक महत्त्व. सुप्रसिद्ध श्री राजुरेश्वर गणपती मंदिरामुळे राजूर हे देशभरातील लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आणि आर्थिक केंद्र आहे. रास्ता रोको आणि राजूर बंदचा इशारा. सोमवारपासून कृती समितीचे कैलास पुंगळे व विनोद पुंगळे हे दोघे न्याय मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. केवळ उपोषणावरच न थांबता प्रशासनाने दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आणि राजूर बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. राजूर येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस बाबूराव खरात, शिवाजीराव थोटे, कैलास पुंगळे, अरविंद थोटे, अण्णासाहेब भालेराव, शामराव पुंगळे, प्रशांत दानवे, कलीम काझी, दत्ता पुंगळे, विजय ठोंबरे, जगन्नाथ थोटे, मधुकर शेळके, कारभारी टेपले, रामचंद्र पिंपळे, नानासाहेब ढाकणे, बी.एस. सय्यद, दादाराव काकडे, लक्ष्मण कांबळे यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि 60 गावांचे पदाधिकारी आणि 60 गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस लढाई में राजूरकरांनी अभी नहीं तो कभी नहीचा नारा देत आरपारच्या लढाईची तयारी पूर्ण केली आहे.